आज रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सातारा आणि कोल्हापूरला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी, हवामान विभागाकडून आज आणि उद्या रेड अलर्ट, पावसामुळे बळीराजा सुखावला। कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यात मुसळधार पाऊस, हंबरवाडी बेरडवाडी रोडवरील ओढ्यात मुहीस वाहून गेली, ओढ्यावर ट्रॅक्टर आणि ट्रॉलीही बांधून ठेवण्याची वेळ। सांगलीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, शिराळा, जत तालुक्यातील उमदी भागात आणि आटपाडी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, नदी नाले तुडुंब। 11 जूनपर्यंत पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट, पालघरच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी। मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमधील धामणीमध्ये रस्ता खचायला सुरुवात, संरक्षक भिंतींचं काम अर्धवट राहिल्यानं महामार्ग खचण्याची भीती। मुंबई गोवा महामार्गावर महाड शहराजवळ दरड कोसळली, नडगाव परिसरात दरडीचा भाग कोसळल्यानं काही काळ वाहतुकीचा खोळंबा। चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीवरील अलोरे शिरगाव मार्गावरचा वाहतूक बंद, नवीन पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं पर्यायी मार्ग सुरू होता, मात्र पावसामुळे दुर्घटना होऊ नये म्हणून वाहतूक बंद केल्याची माहिती। साताऱ्यातील कोरेगावात वादळी वाऱ्यासह पाऊस, वाऱ्यामुळे फ्लेक्स कोसळल्यानं 2 जण जखमी, काही घरांचे पत्रेही उडाले। नागपूर जिल्ह्याला जलालखेडा इथं मुसळधार पाऊस, पावसामुळे आठवडी बाजारात नागरिक आणि दुकानदारांची तारांबळ। धाराशिवमध्ये पावसाच्या जोरदार सरी, धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे शेतकरी सुखावला, मशागतीच्या कामांनाही वेग। भंडाऱ्याच्या लाखांदुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, पावसामुळे दुकानांवरचे पत्रे उडाले, बाजार समितीमधील धान्य पावसामुळे भिजलं। गोंदियामध्ये नगर परिषदेचे मान्सूनपूर्व ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना फटका, रेव्हेन्यू कॉलनी परिसरात 5 वर्षांपासून सांडपाणी घरात शिरत असल्यामुळे रहिवाशांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय। नंदुरबारमधल्या शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, पावसामुळे ब्राह्मणपुरी गावात केळीच्या बागांना फटका, विजेचे खांबही कोसळल्यानं परिसरातला वीज पुरवठा खंडित। सांगलीच्या नांद्रेजवळ नावरसवाडी इथे पुलावर पाणी आल्यानं नांद्रे राज्यमार्ग बंद, ओढ्यावरील पुलाचं काम रखडल्यानं पर्यायी रस्त्यावर पाणी साचल्यानं पलूस तालुक्याचा संपर्क तुटला। धुळे एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात 10 MLD इतकाच पाणीसाठा, एमआयडीसीमध्ये काही ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ। यवतमाळच्या वणी तालुक्यात मंदार गावाजवळ प्राचीन काळातील मूर्ती आढळली, दगडी मूर्तींसह इतर वस्तू आढळल्यानं सातवाहन काळातील शहर असल्याचं इतिहास अभ्यासकांचं मत। हिंगोली शहरात मोटारसायकलीवरचे 100 सायलेन्सर जप्त, हिंगोली वाहतूक शाखेची कारवाई। पंकजा मुंडेंचा पराभव, बीडच्या पांगुळ गव्हाण गावकऱ्यांच्या जिवारी, पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे निराश झालेल्या ग्रामस्थांचं चूल बंद करून अन्नत्याग। राज्यात एसटी महामंडळाच्या चोपडा आगाराची सर्वोत्तम कामगिरी, एप्रिल महिन्यात उत्तम नियोजनामुळे राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या आगारांच्या यादीत चोपडा आगार पहिलं। नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यात केळींना इराणमधून मागणी, केळी उत्पादकांकडून जिल्ह्यात केळीवर आधारित उद्योग निर्मिती करण्याची मागणी। बंदी असलेल्या बीटी बियाणांची यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात विक्री, सापळा रचून कृषी विभागानं केले 6,30,000 रुपयांचे बीटी बियाणे जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।